हाय, मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज मी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे विटॅमिन सी ग्लो क्यूब विटॅमिन सी 20% फेस सिरम। भरपूर असे सिरम ट्राय केलेले आहे आपण स्किन ब्राईटनिंगसाठी किंवा स्किनवरचे दाग धब्बे कमी करण्यासाठी आपण विटॅमिन सी सिरम ट्राय करत असतो आणि ते इफेक्ट देतात किंवा नाही देत, असं असते ते देतात किंवा नाही देत। आता कसं असते 10% 10% ट्राय केलं 20%वर आता जर जायचं आहे ग्लो क्यूब विटॅमिन सी 20% सी सिरम, याचा फुल रिव्ह्यू मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। फुल डिटेल्स मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। आता सेल आहे सध्या, ऑनलाईन भरपूर असे सेल सुरू आहेत, त्यामुळे आपल्याला भरपूरसे प्रोडक्ट ऑनलाईन 20-30% ऑफमध्ये मिळत असतात। आपण परचेससुद्धा करतो आणि घेतो सुद्धा, कारण 20-30% ऑफमध्ये आपल्याला मिळत असते, त्यासाठी आपण घेतो सुद्धा आणि घेतल्यानंतर त्याची रिव्ह्यू बघत असतो की हे कसं आहे, कसं यूज करायचं आहे, ते सगळं आपण रिव्ह्यूमध्ये बघून घेत असतो। तुम्ही भरपूरसे व्हिडिओ बघितले असतील, त्यानंतर ह्या व्हिडिओपर्यंत आलेले असेल। व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। मला जसं जमेल तसं भरपूरसे असे डिटेल्स मी आज तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे, कसं यूज करायचं आहे आणि कुठून परचेस जर घेतलं नसेल तर कुठून परचेस करायचं आहे, काय करायचं आहे, किती प्राईस आहे, हे सगळं पूर्ण डिटेल आज मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, तुम्हाला भरपूर असं समजेल की हे कसं यूज करायचं आहे। ग्लो क्यूब विटॅमिन 20% विटॅमिन सी फेस सिरम, हे सिरम परचेस कुठून करायचं किंवा घेतलं असेल किंवा घ्यायचं कुठून आहे। सध्या फेस्टिवल आहे, ऑनलाईन भरपूरसे असे सेल आहेत, आता ऑनलाईन आहेत, नवरात्र चालू आहे आणि म्हणजे कोणत्याही वेबसाईटवर, ऑनलाईन वेबसाईटवर सेल असतात। फ्लिपकार्ट असो, ॲमेझॉन असो किंवा अजून अदर वेबसाईट असो, तिथे सेल वगैरे चालू असतात। नवरात्री आता समोर फेस्टिवल आहे, दिवाळी वगैरे आहे, सेल असतात, त्यासाठी आपण कॉस्मेटिक पुष्कळसे घेत असतो आणि सण वगैरे असते त्यासाठी आपल्याला कॉस्मेटिक यूज करतच असतो। आता जर आपण विटॅमिन सी फेस सिरम घेतलं असेल किंवा घ्यायचं असेल, ॲमेझॉनवर सध्या सेल आहे आणि त्या सेलमध्ये आपल्याला हे ग्लो क्यूब विटॅमिन सी 20% सिरम 420 रुपयेमध्ये आपल्याला आरामात अवेलेबल मिळते। ऑफलाईनपेक्षा ऑनलाईनमध्ये जे काय फायदा असते ना, आपल्याला 20 किंवा 30% ऑफमध्ये आपल्याला आरामात अवेलेबल मिळते, त्यासाठी आपण ऑनलाईन घेत असतो। हे सिरम आपल्या फेसवर फायदे काय देतात किंवा हे सिरम यूज कशासाठी करायचं आहे, हे सगळं आज मी तुमच्यापर्यंत शेअर करा। हे सिरम कशासाठी यूज करावं लागतं? सिरम विटॅमिन सी सिरम आपण आपली स्किन ब्राईटर करण्यासाठी, म्हणजे आपल्या स्किनला एक व्हाईट ग्लो देण्यासाठी, किंवा जे आपल्या स्किनवर छोटे मोठे कुठे डाग धब्बे असतात, ॲक्ने पिंपलचे डाग वगैरे असतात, ते कमी करण्यासाठी आपण विटॅमिन सी यूज करत असतो। आणि विटॅमिन सीचे भरपूर असे फायदे सुद्धा असतात। मी भरपूरशा व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे विटॅमिन सीचे फायदे काय असतात म्हणून। विटॅमिन सी काय करते? उन्हाचं टॅन कमी करते। उन्हाने जो आपली स्किन काळवटली असते किंवा पहिले आपली स्किन कलर वेगळा असतो, आता आपला स्किन कलर वेगळा झाला आहे, ते सर्व मेंटेन करण्याचं काम विटॅमिन सी करत असते, त्यासाठी आपल्याला विटॅमिन सी सिरम यूज करत असतो। आणि हे जे सिरम आहे 20% विटॅमिन सी सोबत आलेलं आहे। पण काय असते ना, विटॅमिन सी हे कधी सूट होते किंवा कधी सूट होत नाही, कोणत्या स्किन टोनला सूट होते किंवा कोणत्या स्किन टोनला सूट होत नाही, त्यासाठी पॅच टेस्ट नक्की करा। ग्लो क्यूब विटॅमिन सी सिरम, यात काय 20% विटॅमिन सी आहे, 20% विटॅमिन सी आहे, फ्युरिक ॲसिड आहे, हॅलोनिक ॲसिड आहे आणि नायसिनेमाइड ॲड ऑन आहे। जे काही यात इन्ग्रेडियंट्स आहेत ना, ते आपल्याला स्किन व्हाईटनिंग, ब्राईटनिंग आणि आपली स्किन ग्लोईंग करण्यासाठी मदत करतात। आपल्या स्किनवरचे दाग धब्बे कमी करण्यासाठी हे जे आहेत ना इन्ग्रेडियंट्स, ते मदत करत असतात। हॅलोनिक ॲसिड काय करत असते? ते आपल्या स्किनला ना मॉइश्चराईज करत असते आणि सॉफ्ट ठेवत असते। नायसिनेमाइड आपल्या स्किनला ग्लोईंग करत असते। हे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ना, ते आपल्या स्किनसाठी खूप छान असे इन्ग्रेडियंट्स आहेत, म्हणजे आपल्या स्किनवरचे जे दागधब्बे आणि ज्या याच्यासाठी आपण हे सिरम यूज करत असतो ते काम करत असते। म्हणजे आपण सहसा विटॅमिन सी सिरम आपण काय करत असतो, आपल्या स्किनला एक ब्राईटर लुक देण्यासाठी किंवा आपल्या स्किनवरचे दागधब्बे कमी करण्यासाठीच विटॅमिन सी सिरम यूज केला जाते आणि याचे इफेक्ट दिसतात सुद्धा। जर आपण व्यवस्थित यूज करत असलो किंवा आपण सिरम
म्हणजे डेला आणि नाईटला. तसं ते सिरम 2 टाईम यूज करायचा आहे, डेला आणि नाईटला. ऑल स्किन टाईपसाठी सिरम आहे, म्हणजे ऑल स्किन टाईपसाठी यूज करू शकतो. पण डेला आणि नाईटला यूज करा, ऑल स्किन टाईपसाठी यूज करा. पण तरीसुद्धा पॅच टेस्ट नक्की करा, कारण पॅच टेस्ट केल्याशिवाय ना काही समजत नसते. मी जरी आज तुम्हाला डेमो देत आहे, मी यूज करून दाखवत आहे, ती माझी स्किन टोन आणि तुमच्या स्किन टोनमध्ये फरक असते. मला सूट झाले आहे किंवा मला साईड इफेक्ट झाले ते तुम्हाला होतील असं नसते. आता मी 2 दिवस हे सिरम यूज करून घेतलेलं आहे, पण माझ्या जे फेसवर आहे ना इरिटेशन झालेलं आहे किंवा खाजवत आहे माझा फेस, त्यासाठी मी हे सिरम यूज करणं सोडून दिलं. पण तुमच्यापर्यंत ते तसं नसते. सर्वांना कसं 100% मधून 10% लोकांना सूट होते किंवा नाही होत, बाकी लोकांना सूट होते. त्यासाठी तुम्हाला घरी पॅच टेस्ट करणं आवश्यक आहे. तुम्हाला यूज करून बघावं लागेल की सिरम आमच्या फेसवर सूट होते किंवा नाही होत. 2-3 दिवस इथं पॅच टेस्ट करून बघा, थोडं यूज करून बघा, 1 ड्रॉप 2 ड्रॉप्स, आणि त्यानंतर तुम्हाला इरिटेशन वगैरे नाही होत असेल तर कंटिन्यू करा. आणि कंटिन्यू जर आपण 1 किंवा 2 महिने करत असेल, त्यानंतरच आपल्याला इफेक्ट दिसेल. जरी कोणता ब्रँड म्हणत आहे 7 दिवसात, 8 दिवसात किंवा 3 दिवसात आपल्याला याची इफेक्ट दिसते किंवा ब्रायटर स्किन देते, त्यासाठी ना तसं नसते. ते ब्रँड म्हणत आहे ठीक आहे, पण आपल्याला 3 दिवसात किंवा 7 दिवसात याची इफेक्ट दिसत नाही. आपल्याला ते काही दिवसपर्यंत यूज करून बघावं लागते, त्यानंतरच त्याची इफेक्ट दिसत असतात. कोणतीही क्रीम असो, कोणतेही प्रोडक्ट असो, ते काही दिवस यूज केल्यानंतरच आपल्याला त्याचे म्हणजे इफेक्ट दिसत असतात. आणि आता साईड इफेक्ट सुद्धा आहेत. कसं कोणत्या स्किनला सर्व सूट होत नाही, माझी स्किन टोन वेगळी, त्यामुळे मला ना इरिटेशन झालं. जेव्हाही मी सिरम 2 दिवस यूज केलं तेव्हा ना मला असं इरिटेशन, इचिंग झाली, मला माझी स्किन खाजवत होती, त्यासाठी मी यूज केलं नाही. म्हणून कधी पण म्हणजे याची काही साईड इफेक्ट आहे, म्हणजे रेडनेसपणा येतो. जसे ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन वगैरे आहे त्यांना रेडनेसपणा येते किंवा इचिंग होते, असे काही साईड इफेक्ट दिसून येतात. त्यासाठी पॅच टेस्ट करा, त्यानंतर कंटिन्यू करा. ग्लो क्यूब विटॅमिन सी सिरम, यात 20% विटॅमिन सी अवेलेबल आहे. आता हे यूज कसं करायचं, मी पॅच टेस्ट वगैरे केल्याशिवाय यूज करू नका. कसं कंटिन्यू यूज करायची काही डिफरंट अशी पद्धत नाही आहे. तुम्ही या पहिले सिरम यूज केलेले असेल तर काही हरकत नाही. तुम्हाला कसं यूज करायचं, डेला कसं यूज करायचं, नाईटला कसं यूज करायचं हे माहीत असते. कोणतीही स्किन केअर करा, सर्वात पहिले आपला फेस क्लीन करून घ्या, म्हणजे फेस वॉश करून घ्या. त्यानंतर सिरम यूज करा. सिरम आपल्या फेसवर डॅब करून यूज करायचा. यूज झाल्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर वगैरे यूज करायचं आणि त्यानंतर सनस्क्रीनसुद्धा यूज करायची आहे. आपण जर डेला यूज करत असलं तर सनस्क्रीन यूज करणं खूप गरजेचं असते. कारण जर सनस्क्रीन यूज केली तर ऊन पडत नाही किंवा उन्हाने जी आपली स्किन डॅमेज होते त्यापासून पण प्रोटेक्ट करते सनस्क्रीन, आणि मग आपल्याला विटॅमिन सीचे फायदे दिसतात. जर आपण बरोबर यूज केलं नाही तर विटॅमिन सीचे बरोबर फायदेसुद्धा दिसत नाही. त्यासाठी सनस्क्रीनसुद्धा डेला जर तुम्ही यूज करत आहे सिरम, तर सनस्क्रीन त्यावर मॉइश्चरायझर, म्हणजे पहिले सिरम यूज करून घ्या, फेस वॉश करा, सिरम यूज करा. सिरम यूज झाल्यानंतर 1-2 सेकंद काही वेळ थांबल्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर यूज करा आणि मॉइश्चरायझर नंतर तुम्ही सनस्क्रीन यूज करा. ह्या प्रकारे जर आपण बरोबर व्यवस्थित यूज केलं तर त्याचे आपल्याला इफेक्टसुद्धा छानपैकी दिसत असतात. आणि जर आपल्याला इफेक्ट दिसले नाही तर मग ते आपल्या स्किन टोनचा प्रॉब्लेम असतो. आपल्याला काही पेशन्स ठेवावं लागते, काही दिवस यूज करावे लागते, त्यानंतरच इफेक्ट आणि साईड इफेक्ट दिसत असतात. आणि माझं काम आहे तुमच्यापर्यंत रिव्ह्यू शेअर करणं किंवा फुल डिटेल्स शेअर करणं. मी माझ्या जे काही प्रोडक्ट आहे त्याचं फुल डिटेल्स शेअर करत आहे, त्यानंतर तुम्हाला किंवा माझा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करत आहे. पण स्वतः पॅच टेस्ट करणं आणि पॅच टेस्ट केल्यानंतर ते यूज कसं करायचं आहे, काय करायचं आहे, हे तुमच्या स्किन टोनवर डिपेंड आहे. आणि आपण एकदम ब्रायटर स्किन म्हटलं की आपण ज्या टोनमध्ये आहे त्या टोनपेक्षा जास्त एकदम तसं कोणतंच प्रोडक्ट करत नाही आणि काहीच नाही. जे आहे त्याच्यातच खुश राहावं लागते आणि व्यवस्थित राहावं लागते. फक्त आपण एक ब्रायटर स्किनसाठी हे प्रोडक्ट यूज करत असतो. आपली स्किन थोडी ब्रायटिंग होते आणि ग्लोईंग येते आणि आपली स्किन सॉफ्ट मॉइश्चराइज राहण्यासाठी आपल्याला काही म्हणजे कॉस्मेटिक यूज करावं लागतात. आणि जेवढं मला माहिती होतं तिथपर्यंत मी सर्व डिटेल्स तुमच्यापर्यंत शेअर केली आहे. आणि माझा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.